मुंबईच्या चिरा बाजारातील इमारतीचा काही भाग कोसळलाय। यात 3 जण जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इमारतीत अडकलेल्या 30 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले। अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेने बचाव आणि मदत कार्य केले। घराचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो ग्राहकांना स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठा धक्का दिलाय। एसबीआयने होम लोनवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे घर खरेदी अधिक महाग होणार आहे। आता बँकेने टप्पा 25 बेसिस पॉइंट वाढवून 8.70% केलाय। 3 महिन्यांच्या बंदीनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होते। यंदा गणेश चतुर्थीला येणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार नाहीये। मात्र परतीचा प्रवास फेरीबोटीने सुखरूप करता येईल। पावसाचं प्रमाण कमी होऊन फेरीबोट निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल असा अंदाज जलवाहतूक संस्थांनी व्यक्त केलाय। कोकण रेल्वेच्या कार रो सेवेबाबत चाकरमान्यांसाठी नोंदणीची अंतिम मुदत वाढवली। आता या सेवेचं आरक्षण बुधवारपर्यंत करता येईल। कोलाड नांदगाव रोड वेरणा दरम्यान ही सेवा शनिवारपासून सुरू होणार आहे। विशेष बांधणी केलेल्या रेकमधून प्रत्येक फेरीत तब्बल 40 गाड्या प्रवास करू शकतील। गणेश भक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे अतिरिक्त ट्रेनची सुविधा कोकणासाठी केली आहे। गणेश चतुर्थी दरम्यान उत्सवाच्या गर्दीला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वेने 44 अतिरिक्त विशेष गाड्यांची घोषणा केली, ज्यामुळे गणपती विशेष गाड्यांची एकूण संख्या 296 झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।